हॅलो स्टुडंट्स ऑफ 8th स्टँडर्ड. मराठीचा लेसन 5वा घाटात घाट वरंधा घाट हे आता आपण बघत आहोत. हा लेसन सुरू करण्याच्या आधी मी सगळ्यांना विनंती करणार की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर आपण हा लेसन बघूया. महेश तेंडुलकर हे जे पाठ आहे, हा धडा आहे, त्याचे लेखक आहे. हे प्रसिद्ध लेखक आहे आणि त्यांची बंच ट्रॅकिंग 7 पन्हाळा ते विशाळगडची, 7 शिवकालीन दुर्गांची, शिलालेखांच्या विश्वा, गड मंदिरावरील द्वारशिल्प, भटकंती कुडाळ, वेंगुर्ल्याची भटकंती अनलिमिटेड, किल्ले जिंजी, किल्ल्यांच्या दंतकथा अशी ऐतिहासिक माहितीपर पुस्तके, गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहे. बघा, जर आपण त्यांच्या लेखनबद्दल बघू तर मोस्टली त्यांनी किल्ल्यांबद्दल माहिती खूप दिलेली आहे आणि गोव्यातील पर्यटनचेही वर्णन पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. तर ह्या पाठात सुद्धा त्यांनी सह्याद्रीमधील जे वरंधा घाट आहे त्याची वैशिष्ट्ये आणि तिथे घेतलेले जे अनुभव आहे ते मांडलेले आहे. हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतला आहे. म्हणजे त्यांनी जी पुस्तक लिहिली आहे भटकंती अनलिमिटेड त्याच्यातलाच हा एक भाग आहे. चला बघूया. हे बघा, सुंदर असा हा वरंधा घाट इथे दिसत आहे. पुण्याहून महाडकडे जाताना हा किल्ला म्हणजे दिसत आहे. तर बघा, इथे आपल्याला हा धडा सुरू होताना दिसत आहे. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. सोसाट्याच्या वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. म्हणजे बघा, ज्येष्ठ महिना म्हणजे काय आहे तर आपल्याला काय दिसतात, पाऊस यायला सुरुवात होऊन जाते, खूप जोराचा वारा सुटतो आणि पावसाची वाट बघता बघता पावसाची सरी सुरू होते. मातीचा सुगंध आपल्याला समजू येतो कारण पावसाळा सुरू झालेला असतो. हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं, तरीही ते दरवेळी नवीन वाटतं. बालपणी बेफाम होऊन ये ग सरी माझी मडके भरीच्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आई वडिलांकडून पोटभर मार खाणं, आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं, अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो. बघा, पावसाळा हा दरवर्षी येणारा हा एक ऋतू आहे. पण जेव्हा जेव्हा पावसाळा येतो आपल्याला आपल्या जुन्या आठवणी येत असतात. लहानपणी आपण कसे पहिला पाऊस आला की पावसाचे गाणे, पावसाची कविता बोलून, जसं ये ग सरी, हे खूप छान अशी कविता आहे, आपल्या डोक्यात येते, आपल्या माइंडमध्ये येते. तसंच पाऊस आला की त्याच्यात भिजणं आपल्याला आवडतो, कागदाची होडी बनवून सोडणं आवडतो. हे लहानपणाच्या गोष्टीसुद्धा दर पावसाळ्याला आपल्याला नवीन वाटतच असतात आणि दरवर्षी आपल्याला काही नवीन पावसाळ्याच्या ऋतूत अनुभव येत असतो. तर इथे कवीने इथे लेखकाने आपल्याला तेच सगळं वर्णन सांगितलं आहे. आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेनं वाट पाहणे, अशा कितीतरी आठवणी दरवर्षी पाऊस घेऊन येतो. पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात, बरसणाऱ्या अर्थ कडू लागतो आणि हुरहुर तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. मोठे झाले की आपल्याला हेच पावसासाठी नवीन नवीन शब्द आठवण लागतो, म्हणजे त्याची आठवण येत असते. पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात, डोळ्यांसमोर येऊ लागतात आणि कधीकधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात. मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. तर इथे लेखक आपल्याला काय दाखवत आहे की कधीकधी पावसाळा आला की आपल्या ला जुन्या काही आठवणी असे येतात की ज्याच्यामुळे आपले डोळे भरून येतात. तर ते डोळे आपल्याला आपले पावसाने भरले की काही आठवणीने भरले हे सुद्धा आपल्याला समजत नाही. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंधा घाट गाठलाच पाहिजे. तर इथे लेखक सांगतात की असं सुंदर असं प्रकृतीला जर आपल्याला निरखून बघायचं असेल तर आपण वरंधा घाट जायला हवे. तर कुठे आहे हा? पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगांची झाडे पाहत पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो.
आता हा जो किल्ला कुठे पडतो तर पुण्याहून महाडकडे जाताना. तर कसे असतात की खूप सुंदर असा हा जंगल आपल्याला जाणवतो. ते बघा ते किती सुंदर असं चित्र दिलेलं आहे हे ना वरंधा घाटाचं. तर खूप हिरवळ सगळीकडे असते. मोस्टली हे पावसाळ्यात आपल्याला जास्त जाणवते. तर हा प्रवास कसं करायचं तर लेखक म्हणत आहे की आपण पावसाळ्याच्या दिवसात इथे जायला हवा, हा प्रवास बघायला हवा. तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्यातही जास्त 2 चाकीवर जाऊन आपल्याला हे दिसत असतं. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या अंगावर उडवत बेफाम वारा छातीवर झेलत आवडती गाणी गुणगुणतं. पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते. आता इथे किती सुंदर लेखक म्हणतात की बघा आपण जाऊ शकतो, 4 व्हीलरने जा, बसने जा, पण ते आपण चारी याच्याने म्हणजे सुखलेले असणार. पण त्यापेक्षा जर आपण दुचाकी वाहनवर म्हणजे बाईक वगैरेवर त्याची ही आपण यात्रा केली तर ही खूप सुंदर वाटणार असं लेखकांचं म्हणणं आहे. कारण काय पावसाच्या सरी लागलेल्या असतात, पाऊस आपल्या अंगावर झेलत झेलत आपण गेले तर खूप मजा येते असं लेखकाचं म्हणणं आहे. असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधीच संपू नये असे वाटते. पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोहोचतो ते वरंधा घाट. जितका सुंदर असा हिरवा हिरवा वातावरण म्हणजे बघत बघत आपण कुठे पोहोचतो तर वरंधा घाटात. घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घाटिया म्हणजे घाट तर खूप आहे तिकडे, पण वरंधा घाट बघण्यासारखा आहे, बाकी सगळे घाटच आहे असं लेखकांचं म्हणणं आहे. असे इथे आल्यावर वाटते. पाण्यावर झोपलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठ्या मोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खडाळत वाहणारे पाणी, असे निसर्गांचे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर येते आणि नजरेने चे पारणे फेडून जाते. लेखक बघा किती सुंदर आपल्याला समजवत आहे की इतकं सुंदर असं सगळीकडे हिरव्या गच्च असं वाटतंय जसं गालीचं पसरलेलं आहे आणि हे रान खूप सुंदर दिसतात. डोंगर ढगाळलेले असतात म्हणजे ढग पूर्ण डोंगरावर जमलेले दिसतात आणि सुंदर धबधबे वाहत असतात. अशा हा सुंदर घाट आपल्याला दिसत असतो. असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यासमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते. त्या पावसाळी वातावरणात भजी, वडे, चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. बघा लेखक म्हणतात ते आहे की हा वरंधा घाट बघता बघता आपल्याला खाली ना सुंदर वेगळे वेगळे छोटे छोटे दुकाने असतात. कशाचे तर ते चहा, भजी, वडे असे असतात आणि ते पावसाळ्यात खायला आणि चहा प्यायला, गरमागरम चहा प्यायला सुद्धा खूप मजा वाटते आणि हे दृश्य बघायला सुद्धा खूप छान वाटतं असं लेखक म्हणत आहे. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टप्प्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. आता हे सगळा नाश्ता कसा भेटतो एकदम गरम गरम भेटत असतो. गरमागरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा आणि सोबत वाफाडलेला चहा. म्हणजे कांदा भजी आहे, बटाटे वडा आहे, हे सगळं खाणं खूप आणि चहावरून गरम गरम खूप छान वाटतं असं लेखक म्हणत आहे. बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रानवाऱ्याचं घोंगावणं ऐकत विजेचं लखकन चमकणं आणि कडाडणं मनाच्या हार्ड डिस्कवर स्टोअर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही. बराच वेळ गेल्यावर थोडंसं भिजावंसं वाटतं, पाय मोकळे करावेसे वाटतात, थोडं डेअरिंग करावंसं वाटतं. जर असं खरंच वाटत असेल तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळा किल्ला सज्ज आहे. बघा लेखक म्हणतात हे घाट बघता बघता असा सुंदर सगळं वातावरण बघत बघत आपण जर थोडी डेअरिंग केली तर आपण इथे हा एक किल्ला अजून बघू शकतो. त्याचं नाव आहे कावळा किल्ला. जे आहे खूप उंचीवर, पण आपल्याला म्हणजे जर काही ॲडव्हेंचरस करायचं आहे, काही ॲडव्हेंचर करायचं असेल तर त्या लोकांसाठी म्हणजे जिगरबाज भटके म्हणजे ज्यांना ॲडव्हेंचर करणं खूप आवडतं, काहीतरी रोमांचक करणं आवडतात, थरारी देणारं आवडतात, अशा गोष्टी कोणाला जर आवडत असेल तर हा कावळा किल्लासुद्धा इथे आहे वरंधा घाटावर. कावळा किल्ला तसा बराच मोठा आहे. तो फोडूनच वरंधा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे. म्हणजे कावळा किल्ला इतका मोठा आहे की त्याचा शेवटचा काही टप्पासुद्धा फोडून वरंधा घाटाचा शेवटचा टप्पा तयार झाला आहे. श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगरमाथ्याजवळ 9 टाक्यांचा समूह आहे. तिकडे म्हणजे 9 असे दगडांच्या टाक्यासुद्धा आहे
वाघजाई मंदिराच्या बरोबर म्हणजे त्यांच्या जवळच. कोणे एकेकाळी तो कावड्या किल्ल्याचा एक भाग होता. भजी वडे चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटातच इथं जाऊन पोहोचता येते. म्हणजे तिथे जायचं असेल तर आपण जे काही छोटे छोटे टपरी किंवा दुकाने आहे ना त्याच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटातच आपण ह्या किल्ल्याकडे पोहोचू शकतो. पाण्याला जीवन का म्हणतात ते इथं आल्यावर कळतं. काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्षे कित्येकांची तहान भागवत असतील कोण जाणे. म्हणजे ते किल्ल्याकडे ही काळे पाषाणाची टाकीसुद्धा आहे आणि ते बघून तो किती काळ जुना आहे तो किल्ला आणि ती टाकी ते आपल्याला समजतो. ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात, कारण पायवाटच तशी रंगिली आहे. कारण बघा, ओल्या वाटेतून जाणार म्हणजे चिखलच चिखल आणि आपले कपडे रंगणे म्हणजे ते सगळं चिखलातूनच रंगणार. परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो. उजव्या हाताच्या वळणावर कावड्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते. म्हणजे तिथून जेव्हा थोडासा रस्ता क्रॉस केला की डांबरी रस्ता येतो आणि तिथून परत कावड्या किल्ल्यावर जाण्याच्या पायवाटा आपल्याला दिसतात. बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो. म्हणजे थोडा उंच असा रस्ता सुरू होऊन जातो. वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगरांच्या सोंडेवरून जाताना डावीकडे खाली वरंधा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणाचा रस्ता दिसतो. म्हणजे वरंधा जो घाट आहे त्याच्या उत्तरी बाजूला डोंगराच्या सोंडेवरून म्हणजे डोंगर जे आहे त्याच्यातला थोडासा भाग असा संकीर्ण होत जातो. असं वाटतं जसं एखादा हत्तीची सोंड आहे, असा एक संकीर्ण रस्ता तिकडून जातो आणि तो कुठे उतरतो? कोकणात उतरतो. तो वळणाचा रस्ता असतो. इथून पाय सटकला की थेट समर्थांच्या शिवथर घडीत. तेव्हा जर कोकणात जायचं नसेल तर देशावरच्या मातीत सावधपणे पावलं टाकत जायला हवं. तर कोकण आणि देश असं हा एक जोडणारा रस्ता तिथे आहे आणि तो रस्ता थोडंसं म्हणजे दुर्मिळ आहे. डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर येऊन थांबते. तशी सपाटी ही अरुंदच. ती सपाटी जी आहे म्हणजे जो असा रस्ता अरुंद आपल्याला दिसतो तो सुद्धा कसा आहे? पूर्ण सपाट आहे पण तो पूर्ण अरुंदच आहे. तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत शेवटी एका टेकडाची उतरून अखेरची चढाई समोर येते. इथून वरंधा घाटाचं मस्त दर्शन घडतं. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी जोत्याचे अवशेष आणि ढासळून गेलेल्या बुरजाचे अवशेष दिसतात. बघा, शेवटी कुठे पोहोचतो तर आपण त्या रस्ता आणि टेकडाची उतरून आपण कुठे पोहोचतो तर वरंधा घाटाचं दर्शन घ्यायला किंवा वरंधा घाट बघायला आपण तिथे पोहोचतो. आणि शेवटी आपल्याला तिथे काही अवशेषसुद्धा दिसतात जे किल्ल्याच्या बुरुजाचे ढासळून गेलेले आहे किंवा पडून गेलेले आहे. कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथेच शांत उभं राहायला हवं. निसर्गगीत अनुभवायला हवं. परतीच्या प्रवासात डोळ्यात साठवलेले ते पावसाचे 4 क्षण, अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडाचे ते काडकन मोडणं आणि त्याचा आवाज ऐकून काळजात लख्ख होणं आणि लगेच त्याहून सावरणं, हे सारं काही आठवत राहतं. हसता हसता रडवणारा आणि रडत हसवणारा हा ट्रेक एन्जॉय करायचा असेल तर वरंधा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाकं वळवायला हवी. तर लेखक इथे आपल्याला सांगतात आहे की इतकं सुंदर दर्शन करायचं असेल, जर हा घाट आपल्याला बघायचं असेल तर आपण काय करायचं की खूप तो रस्ता आहे तो असा वाटतो जसं की हसता हसता रडवणारा आणि रडत हसवणारा असा हा जो ट्रेक आहे तो आपण एन्जॉय करायला हवा. तरच आपल्याला इतका सुंदर हा घाट बघता येणार आहे. तर हा सुंदर असा घाटाचं वर्णन आहे. इथे शब्दार्थ दिले. वेध म्हणजे लक्ष, बेफाम म्हणजे सुसाट वेगाने, पोटभर मार खाणे म्हणजे भरपूर मार खाणे, प्रत्यय म्हणजे अनुभव, रोरावत रो आवाज करत, विहंगम विलोभनीय सुंदर, चापणे म्हणजे खाणे, कारवी एक झाड, अवशेष शिल्लक राहिलेला भाग. तर हा आपला लेसन संपला आहे आणि याचे क्वेश्चन आन्सरसुद्धा मी तुम्हाला दिलेले आहे, ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग इट.